नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे चालू घडामोडीच्या सेशनमध्ये. पहिला प्रश्न बघूया. टाइम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश झाला आहे? याचं उत्तर आहे पूर्णिमा देवी बर्मन यांचा समावेश हा टाइम हे जे काही मासिक आहे त्या मासिकाच्या वुमन ऑफ द इयर मध्ये झालेला आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, पुढचा प्रश्न. पूर्णिमा देवी बर्मन कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो वन्यजीव संरक्षण. त्या वन्यजीव संरक्षण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पुढे बघा, पौर्णिमा देवी बर्मन कोणत्या पक्षाच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहेत? तर याचं उत्तर आहे ग्रेट अडज्युटंट स्टॉर्क या पक्षाच्या संवर्धनामध्ये कार्यरत आहेत, त्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. हरगिला आर्मी कोणत्या उद्देशाने स्थापन करण्यात आली? याचं उत्तर आहे ग्रेटर ॲडज्युटंट स्टॉर्कच्या संवर्धनासाठी हरगिला आर्मी स्थापन करण्यात आली. त्यानंतर पुढे बघूया. पूर्णिमा देवी बर्मन यांनी कोणत्या राज्यात संवर्धन कार्य केले आहे? याचं उत्तर आहे आसाम. पूर्णिमा देवी बर्मन यांनी 2017 मध्ये कोणता प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला? तर याचं उत्तर आहे नारी शक्ती पुरस्कार. हा 2017 साली पूर्णिमा देवी बर्मन यांना मिळाला होता. पुढे बघा, ग्रेटर ॲडज्युटंट डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महत्वाचा प्रश्न. 2 फेब्रुवारीला आपण ग्रेट ॲडज्युटंट डे साजरा करत असतो. त्यानंतर पुढे बघा, पूर्णिमा देवी बर्मन यांना 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध नियतकालिकाने वुमन ऑफ द इयर म्हणून नाव दिले? याचं उत्तर आहे मित्रांनो टाइम. टाइम या मासिकाने 2025 मध्ये पूर्णिमा देवी बर्मन यांना वुमन ऑफ द इयर हे नाव दिलं, हे टायटल दिलं. पुढे बघा, कुसुमाग्रज महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे? तर याचं उत्तर आहे नाशिक. नाशिकला शिरवाडे वनी या ठिकाणी कुसुमाग्रज महोत्सव आयोजित केला जाणार आहे. कुसुमाग्रज यांचे खरे नाव काय होते? तर त्यांचं खरं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं होतं. त्यांच्या गावाचं नाव शिरवाडे वनी होतं, ज्याला आता दुसरं कवितांचं गाव म्हणून ओळखलं जातं. खालीलपैकी कोणता पुरस्कार कुसुमाग्रज यांना मिळाला होता? तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रजांना मिळाला होता. पुढे बघूया, क्रिकेट फ्रॉग कोणत्या ठिकाणी आढळून आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर या ठिकाणी क्रिकेट फ्रॉग आढळून आला आहे. क्रिकेट फ्रॉग हे नाव त्याला कशामुळे दिले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे त्याचा आवाज क्रिकेट सारखा ऐकू येतो म्हणून त्याला क्रिकेट फ्रॉग असं नाव देण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, क्रिकेट फ्रॉग कोणत्या प्रजातीचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उभयचर, इंग्लिशमध्ये ॲम्फिबियन प्रजातीचा तो आहे. क्रिकेट फ्रॉग विषयी संशोधन कोणत्या संस्थेत झालं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे लातूर संशोधन संस्था. या ठिकाणी क्रिकेट फ्रॉग वरती संशोधन झालं आहे. पुढे बघा, क्रिकेट फ्रॉग कोणत्या ऋतूत अधिक प्रमाणात दिसतो? तर याचं उत्तर आहे पावसाळा. पावसाळ्यामध्ये क्रिकेट फ्रॉग अधिक प्रमाणामध्ये दिसतो. पुढे बघा, आर प्रज्ञानंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे बुद्धिबळ. बुद्धिबळाशी आर प्रज्ञानंद यांचा संबंध आहे. बघा, आर प्रज्ञानंद यांनी कोणत्या स्पर्धेत संयुक्त अव्वल स्थान मिळवले? तर याचं योग्य उत्तर आहे मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा. या स्पर्धेमध्ये त्यांनी संयुक्त अव्वल स्थान पटकावलं. पुढे बघा, आर प्रज्ञानंद अंतिम फेरीत कोणत्या खेळाडूसोबत सामना केला? याचं उत्तर आहे अरविंद चिदंबरम यांच्यासोबत त्यांनी अंतिम फेरीमध्ये सामना केला. पुढे बघा, सिपिंग हा शब्द प्रामुख्याने कोणत्या माध्यमात लोकप्रिय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इंटरनेट आणि सोशल मीडियामध्ये सिपिंग हा शब्द लोकप्रिय आहे. बघा, सिपिंगचा जो काही संदर्भ आहे तो कोणत्या प्रकारच्या वर्तनाशी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विनाकारण कोणालाही अति महत्व देणं म्हणजे सिपिंग. पुढे बघा, सिपिंग हा शब्द मुळात कोणत्या भाषेतून आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इंग्रजी. सिपिंग कोणत्या परिस्थितीत घडते? तर जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अति महत्व देते, अशा वेळेस सिपिंग हे घडत असतं. पुढे बघा, सोशल मीडियावर सिपिंग कोणत्या प्रकारच्या पोस्टमध्ये सर्वाधिक दिसून येते? तर याचं योग्य उत्तर आहे सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींवर अंध अनुसरण करताना आपल्याला सिपिंग दिसून येतं. सिपिंगचं वर्तन दिसून येतं. बघा, शरद कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे टेबल टेनिस याच्याशी शरद कमल हे संबंधित आहेत. पुढे बघा, ICCच्या
वन डे क्रमवारीत विराट कोहली कितव्या स्थानी पोहोचला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4थ्या. नवीन वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी कोण आहे? योग्य उत्तर आहे शुभमन गिल. हा वन डेच्या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. नवीन वन डे क्रमवारीत कोणत्या खेळाडूंनी विराट कोहलीला मागे टाकले? तर याचं योग्य उत्तर आहे बाबर आझम आणि शुभमन गिल यांनी विराट कोहलीला वन डे क्रमवारीत मागे टाकले आहे. पुढे बघा, अश्मिता मित्तल यांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे बालस्नेही पुरस्कार. बालस्नेही पुरस्कार कोणत्या संस्थेकडून दिला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र यांच्यातर्फे बालस्नेही पुरस्कार हा दिला जातो. पुढे बघूया, भारतातील सर्वाधिक सुपर कम्प्युटर्स कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात जास्त सुपर कम्प्युटर्स आहेत. बघा, भारतातील सुपर कम्प्युटरसाठी कोणती संस्था जबाबदार आहे? याचं योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय हे भारतातील सुपर कम्प्युटरसाठी जबाबदार आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये परमरुद्र सुपर कम्प्युटर स्थापित करण्यात आला आहे? तर 3 शहर आहेत बघा, पुणे, नागपूर आणि मुंबई हे असेल योग्य उत्तर. पुणे, नागपूर, मुंबई या 3 शहरांमध्ये परमरुद्र सुपर कम्प्युटर स्थापित करण्यात आला आहे. भारतातील पहिला सुपर कम्प्युटर कोणता होता? महत्वाचा प्रश्न. परम 8000 किंवा परम 8000 हा भारतातील पहिला सुपर कम्प्युटर होता. पुढे बघा, पुण्यातील कोणत्या संस्थेमध्ये सुपर कम्प्युटर परमसिद्धी आहे? तर याचं उत्तर आहे सीडॅक पुणे या संस्थेमध्ये परमसिद्धी हा सुपर कम्प्युटर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5व्या खेलो इंडिया हिवाळी खेळांचे समारोप समारंभ कोणत्या ठिकाणी झाला? योग्य उत्तर आहे गुलमर्ग. खालीलपैकी कोणत्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले? भारतीय सैन्य. समारोप समारंभात कोणत्या वाहनावरून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला प्रवास करत होते? याचं योग्य उत्तर आहे स्नो मोबाईल. हिवाळी खेळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता संघ राहिला? तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी किती शहरे भारतातील आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 13 शहरे. पुढे बघा, 2023 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती ठरली? तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. भारतात प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या किती आहे? योग्य उत्तर आहे 15 लाख. प्रदूषणाचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते नाही? तर संगणकाचा वापर हे प्रदूषणाचं प्रमुख कारण नाही. त्यानंतर पुढे बघूया, खालीलपैकी कोणते देश सर्वाधिक प्रदूषित मानले गेले आहे? भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान हे सर्वाधिक प्रदूषित देश मानले गेलेले आहेत. पुढे बघूया, भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा कोणत्या उद्योगपतीच्या कंपनीद्वारे पुरवली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एलॉन मस्क. सॅट-जी तंत्रज्ञानाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होणार आहे? योग्य उत्तर आहे समुद्र आणि आकाशातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये सॅट-जी तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवेची मासिक किंमत किती असेल? तर 3900 एवढी त्याची किंमत असेल. स्टारलिंक तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश काय आहे? महत्वाचा प्रश्न. ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी हे जे तंत्रज्ञान आहे ते विकसित केलेलं आहे. बघा, स्टारलिंक सेवा सुरुवातीला किती देशांमध्ये उपलब्ध होईल? योग्य उत्तर आहे 100 देशांमध्ये सुरुवातीला उपलब्ध होईल. पुढील प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे मॉरिशस. बघा, मोदींना दिल्या गेलेल्या सन्मानाचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन. इथे किंग असेल, किंग ऑफ इंडियन ओशन किंवा की असेल. पुढे बघा, मॉरिशसने किती राष्ट्राध्यक्षांना हा सन्मान दिला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 70. आतापर्यंत 70 राष्ट्राध्यक्षांना मॉरिशसने हा किताब, हा सन्मान दिलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण काही चालू घडामोडी बघितल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या चालू घडामोडी बघूया. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.